लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते का हो सगळ्यांना? मला तर आठवते आणि सारखी आठवते की दोन मुलं आहेत ना, लांबच्या प्रवासाला निघणार असतात. त्यामुळे त्याप्रमाणे त्याची तयारी म्हणून त्यातील एकाच्या आईने त्याच्यासाठी ना भाकरीची चावड करून देते आणि दुसरी जी आई असते ती त्याला भाकरी बनवण्याचं सर्व साहित्य देते आणि स्वतःला तो म्हणजे तिचा मुलगा ज्यावेळेस तिला मदत करत असतो कामामध्ये, त्यावेळेस ती भाकरी बनवण्याची कला आहे ना ती पण त्याला ती शिकवते. आता जसा प्रवास सुरू होतो तसे पहिले 1-2 दिवस तर ज्या मुलाला चावड आयती बनवून दिलेली आहे त्याचे चांगले जातात. कारण त्याच्याकडं पाहिजे ते आयतं असतं ना, सगळं पाहिजे त्यावेळेस, म्हणजे ज्यावेळेस भूक लागेल तेव्हा तो ते खायचा, राहिलेलं पुन्हा बांधायचा आणि ठेवून द्यायचा. परंतु काय होतं ना, 3ऱ्या दिवसानंतरनं त्याची जी ती चावड असते दिलेली ती बऱ्यापैकी म्हणजे संपतेच आणि थोडंफार राहिलेलं खराब होतं अन्न. त्यामुळे त्याचा थोडासा ना हिरमोड होतो, म्हणजे त्याचा आनंद थोडासा प्रवासाचा कमी होतो. परंतु दुसऱ्याबद्दल काय होतं माहिती आहे, त्याच्याकडे ना ती कला असते, ते भाकरी बनवण्याचं सगळं सामान असतं. त्यामुळे ना जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जितकं पाहिजे तितकंच तो बनवतो आणि ताज्या ताज्या जेवणाचा ना आस्वाद घेतो. आता ही जी आयते भाकरी बांधून दिलेली असते ना, तर ही झाली आजच्या काळातील आपल्या पालकांनी आपल्या मुलांसाठी कमावून ठेवलेली संपत्ती. कसं आहे, ती संपत्ती आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे, परंतु त्यांच्याकडे जर ती संपत्ती कमवण्याचा कला नसेल, ते शिक्षण नसेल. शिक्षण म्हणजे काय माहिती आहे की दुसऱ्या आईने जे आपल्या मुलाला सर्व जे साहित्य दिलेलं होतं आणि त्याचप्रमाणे ते बनवायचं कसं याची ही कलासुद्धा शिकवलेली होती, हे म्हणजे झालं शिक्षण. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ना शिक्षण घेणं कधीच विसरू नये. आता शिक्षण म्हणजे फक्त अभ्यासी ज्ञान नाही. आजकालच्या जगात तुम्ही कोणत्याही मार्गाने तुमची संपत्ती कमावू शकता. रादर दॅन ही आयती जी संपत्ती असते ना ती आहे तोपर्यंत ठीक आहे, हातपाय कमी हलवावे लागतात, आहे त्याच्यावरती मौज मजा करता येते, ठीक आहे. परंतु ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस तुमच्यात असणारी कला, तुम्ही जे आजूबाजूकडून घेतलेले जे शिक्षण आहे तेच उपयोगी येतं आणि त्याने तुमच्या स्वतःचाही विकास होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशनसारख्या अवस्था कधीच तुमच्याजवळ भटकतसुद्धा नाही.